श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. वैशाख अमावास्या शनी जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनीचा जन्म झाला होता. शनी हा 9 ग्रहापैकी महत्त्वाचा ग्रह मानला जातो. तसेच शनी हा न्यायाचे प्रतीक मानले जाते. यंदा 2025 मध्ये 26 मे म्हणजेच सोमवारी आहे शनैश्चर जयंती. याच दिवशी वैशाख सोमवती अमावास्येचे व्रत देखील केले जाणार आहे. आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी शनिदेवाची पूजा करणं फलदायी ठरतं. शनिदेवाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात आणि अनेक समस्या दूर होतात. शनिदेवाला न्याय देवता मानले जाते, त्यामुळे त्यांची पूजा केल्याने व्यक्तीला न्याय मिळतो आणि त्याचे जीवन सुधारते. शनी जयंतीच्या दिवशी दान करणं शुभ आणि फलदायी मानले जाते. या दिवशी काळे तीळ, काळे उडीद, काळे कपडे, लोखंडी वस्तू, स्टीलची भांडी, ब्लँकेट इत्यादी गरजूंना दान करून शनिदेव प्रसन्न होतात. तसेच शनी जयंतीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा. तसेच या दिवशी कुत्रा, कावळा, गाय तसेच गरीब व्यक्तींना आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे. असं केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. शनी जयंतीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योगासह त्रिपुष्कर योग, मालव्य यासारखे राजयोग तयार होत आहेत. आणि या शुभ योगांमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे शनिदेव लवकर प्रसन्न होतात. आणि म्हणूनच सोमवती अमावास्येच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण कुत्र्याला खाऊ घाला. फक्त ही वस्तू खायला दिल्यामुळे 3 पिढ्यांचा पितृदोष तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्यावर अखंड शनिदेवाची कृपाही होणार आहे. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम शनैश्चराय नमः लिहायला विसरू नका. हिंदू धर्मानुसार कुत्र्याला यमदूत मानले जाते. तसेच कुत्रा हा कालभैरवांची स्वारी सुद्धा आहे आणि कालभैरव हे महादेवांचे 5वे उग्र रूप आहे आणि शनिदेव जे आहेत ते महादेवांना आपला गुरु मानतात. आणि जर आपण सोमवती अमावास्येच्या दिवशी कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर कालभैरवांसोबत शनिदेवाची सुद्धा विशेष कृपाही होत असते. तसेच ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते तिथे काळा कुत्रा पाळण्याचा सल्ला दिला जातो. काळ्या रंगाच्या कुत्र्यावर शनी आणि केतूचा प्रभाव असतो, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही. त्यामुळे काळे कुत्रे पाळल्याने शनिदेवाची कृपा होते. तसेच कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने शनीसोबतच राहू केतूच्या क्रोधापासून बचाव होतो. जी लोक उधारी देण्यास टाळाटाळ करत असतात अशा लोकांसाठी घरी काळा कुत्रा पाळणे शुभ मानले जाते. काळा कुत्रा घरात ठेवल्याने आर्थिक अडचणी दूर होतात, तसेच सर्व प्रकारचे रोगही दूर होतात. ज्योतिषशास्त्रात महान मानल्या गेलेल्या लाल ग्रंथानुसार काळा किंवा पांढरा कुत्रा पाळल्याने संतती सुख मिळते. मुलांच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरतं. तसेच अकाल मृत्यूचं भय देखील टळतं. शनी जयंतीच्याच दिवशी आहे सोमवती अमावास्या आणि अमावास्येच्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात. ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि आपल्याला ते पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते सेवा किंवा कोणते दान हे करतात. आणि ही कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात. आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमावास्येच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आपल्याला स्नानही करायचे. स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ आणि गंगाजल टाकायचं आहे, किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. आणि स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला
सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचे। जल अर्पण करताना त्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे। तसं केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते। जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा। त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे। आता ही कुत्र्याची सेवा आपल्याला कधी करायची, तर तुम्ही सोमवती अमावास्येच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही कुत्र्याची सेवा जी आहे ती करू शकतात। घरामध्ये जी सगळ्यात शेवटची चपाती किंवा भाकरी जी आपण तयार करणार आहेत ती आपल्याला कुत्र्याकरता तयार करायची आहे। ती भाकरी तयार केल्यानंतर आपल्याला त्या भाकरीवर थोडंसं, अगदी थोडंसं म्हणजे 2-3 बोटं तुमची मोहरीच्या तेलामध्ये बुडवायची आणि ती त्या भाकरी किंवा चपातीला लावायचे आहेत। मोहरीचं तेल भाकरीवर लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य, नकारात्मकता, दोष ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते। तसेच आपल्याला आवर्जून त्या चपातीवर आपल्याला थोडेसे काळे तीळ जे आहेत ते टाकायचे। काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात। तसेच काळे तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा जो प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा आणि दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते। तसेच आपल्याला एक छोटासा खडा जो आहे तो गुळाचा सुद्धा ठेवायचा आहे। गुळ खायला कुत्र्याला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। त्याचबरोबर आपल्याला एक छोट्या वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची, त्याला भंडारासुद्धा आपण म्हणतो। तर या 2 वस्तू घेऊन जायचं आपल्याला काळ्या कुत्र्याजवळ। शक्य करून काळा कुत्रा भेटला तर आवर्जून काळ्या कुत्र्यालाच तुम्हाला ही भाकरी जी आहे ती खायला द्यायची आहे। पण आता काही कारणास्तव तुम्हाला नाही भेटला काळ्या रंगाचा कुत्रा तर तुम्ही तपकिरी रंगाचा, जो लालसर रंगाचा कुत्रा असतो त्याला देऊ शकतात, पांढऱ्या रंगाच्या कुत्र्याला देऊ शकतात किंवा इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही भाकरी खायला दिली तरीही चालणार आहे। आता कुत्र्याजवळ गेल्यावर सर्वप्रथम कुत्र्याला जी हळद आहे म्हणजे ज्याला भंडारा म्हणतात तो आपल्याला लावून घ्यायचा। नाही लावून देत असेल कुत्रा तर आपल्याला भंडारा जो आहे तो उडवायचा आहे आणि त्यानंतर ही जी भाकरी आहे ती आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची। कुत्र्याला भाकरी खायला देताना आवर्जून आपल्याला आपल्या पितरांचं तसेच शनिदेवांचं स्मरण करायचं आहे। हात जोडून आपल्याला त्यांना बोलायचं की आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहे, दोष आहे, दारिद्र्य आहे ते दूर झाले पाहिजे। आता तुम्हाला जर भाकरी किंवा चपाती कुत्र्याला खायला देणं शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक वाटीभर भात तुम्हाला शिजवायचा आहे। हा भात शिजवताना तुम्हाला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल टाकायचं नाही, नुसता भात हा शिजवून घ्यायचा। त्यानंतर एक प्लेट घ्या, त्यामध्ये तुम्हाला हा भात जो आहे तो काढून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला 1 ते 2 चमचे दह्याचे टाकायचे आहेत आणि त्यावर आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि असा हा जो दही भात आहे तो आपल्याला कुत्र्याला खायला द्यायचा आहे। सोमवती अमावास्या त्याचबरोबर शनी जयंतीच्या दिवशी कुत्र्याला जर आपण दही भात खायला दिला तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते, पण आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। आता शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही बाहेर गेलेले, तुमच्याकडे चपाती पण नाही आहे, दही भात पण नाही आहे, मग काय करायचं? मग तुम्हाला एक बिस्किटचा पुडा जो असतो तो विकत घ्यायचा आहे किंवा घरनंच घेऊन निघून जा आणि जिथे पण तुम्हाला काळा कुत्रा किंवा इतर कोणत्याही रंगाचा कुत्रा भेटेल त्याला आवर्जून किमान बिस्किट तरी खायला द्यायचं आहे। हे तिन्ही अतिशय साधे आणि सोप्या उपाय आहेत, पण हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहे, दारिद्र्य ते दूर होतच होतं, पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून कृपाही होत असते। आपल्या कुटुंबावर शनिदेवांसोबत आपल्या पितरांची सुद्धा कृपाही होत असते। म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।